दुष्ट माणूस म्हण, त्याला रॉबिनहूड म्हणतात, त्याला लुटारू म्हणतात. आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा साऊथकडचा दहशतवादी म्हणतात दक्षिण भारतातला. एक हत्ती कोसळून मरतो ते इतकं हार्ड हिटिंग, कारण एक मॅजेस्टिक प्राणी आपल्याकडे ज्याला रिगल प्राणी म्हटलेलं आहे तो कोसळतो आणि त्याच्या त्या दातांसाठी ही सगळी तळमळ सुरू असते. आणि आपल्याला हळूहळू कळतं की त्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांची मानसिकता होती की हे आमचं जंगल आहे, तुम्ही अचानक सांगताय आम्हाला हे वापरायचं नाही. 91 मध्ये वाईल्ड लाईफ कायदा आला आणि त्यानंतर पोचिंग बंद झालं. अशा स्थितीत फॉरेस्ट ऑफिसर्स आहेत आणि त्यांना समजतं की एलिफंट पोचिंग अजूनही सुरू आहे, कारण एक गिल्ट मध्ये येऊन एक त्यांचा ऑफिसर त्यांना सांगतो. ती अशी म्हणते, कोण होता वीरप्पन, कोण आहे वीरप्पन, जे त्याला मदत करतील त्यांच्यासाठी तो प्राण देईल आणि जे त्याला धोका देतील हॅलो हाय. आज आम्ही OTT कट्टामध्ये ट्रू क्राईम डॉक्यू सिरीज या प्रकाराबद्दल बोलणार आहोत. म्हणजे मी सध्या द हंट फॉर वीरप्पन ही डॉक्यू सिरीज गेल्या वर्षी आली आहे नेटफ्लिक्सवर, अतिशय एन्जॉय केली आहे. हो रिअली. आणि हे वीरप्पनवर अनेक शोज आलेत, त्याच्यावर आधारित सिनेमे आलेत, वीरप्पन नावानी सिनेमे आलेत. वीरप्पन सारखा माणूस, दुष्ट माणूस म्हण, त्याला रॉबिनहूड म्हणतात, त्याला लुटारू म्हणतात. आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा साऊथकडचा दहशतवादी म्हणतात दक्षिण भारतातला. या सगळ्या त्याच्या विशेषणांच्या पलीकडे जाऊन सुद्धा वीरप्पन हा वीरप्पन आहे. आणि त्याचा इतका चांगला शोध, म्हणजे जरी एक त्याच्यात धोका असतो, जेव्हा आपण खूप माणसाच्या त्या प्रेमात पडून काहीतरी बनवतो, जसं ह्याचा डिरेक्टर आहे सेल्वामणी सेल्वराज म्हणून, तो असं कळतंय की हा वीरप्पनी फार भारावून गेलेला आहे, ऑब्सेशन होतं. पण त्याचं असं होतं की तुम्ही इतक्या त्याच्या जवळ जाता विषयाच्या, बऱ्याचदा असं होतं की तुम्ही त्याचे गुण गाता. ते जरी असलं, तो धोका जरी असला तरी देखील ही डॉक्यू सिरीज फार रोमांचकारी आहे. ह्याचं म्युझिक फॅन्टॅस्टिक आहे आणि ज्या पद्धतीने वीरप्पनचं आयुष्य ही चित्रित करते, त्याची बायको, तिचे इंटरव्ह्यूज आहेत, पत्रकारांचे आहेत, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याचा शोध घेतला, जे यशस्वी जो शेवटी ठरला असेल, आणि काही जण मारल्या गेली, बरीच पोलीस अधिकारी मारल्या गेले. तर ह्या सगळ्या, म्हणजे विशेषतः तो श्रीनिवास म्हणून एक जण होता, इतकं ज्याला म्हणतात चिलिंग आणि तेवढंच आपल्याला रोमांचकारी वाटणारी अशी ती डॉक्युमेंटरी आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. कारण मी सुद्धा सिमिलर थीमवर पोचर बघितला आणि प्राईमवरती हा आला होता आणि त्याचं कौतुक गेलं वर्षभर चाललंय. कारण संडान्सच्या फिल्म फेस्टिवलमध्ये इंडी सेक्शन जो असतो त्यात ह्याला प्राइज मिळालं होतं, तेव्हापासून त्याची चर्चा होती. आणि याच्यातली जी ऍक्ट्रेस आहे निमिषा सजयन, ती द ग्रेट इंडियन किचनची ऍक्ट्रेस आहे, जो सिनेमा मला प्रचंड आवडला. पण हा कुठला जॉनर काय आहे ह्याला? हा फिक्शनलाइज्ड आहे. इट्स फिक्शनलाइज्ड बट इट्स ट्रू क्राईम सॉर्ट ऑफ, कारण इट्स बेस्ड ऑन द 2015 पोचरची जी केस होती. कारण 91 मध्ये वाईल्ड लाईफ कायदा आला आणि त्यानंतर पोचिंग बंद झालं. अशा स्थितीत फॉरेस्ट ऑफिसर्स आहेत आणि त्यांना समजतं की एलिफंट पोचिंग अजूनही सुरू आहे, कारण एक गिल्ट मध्ये येऊन एक त्यांचा ऑफिसर त्यांना सांगतो आणि मग त्यांची सगळी चक्र फिरायला लागतात. आणि याचा दिग्दर्शक आहे रिची मेहता, ज्यांनी दिल्ली क्राईमचा पहिला सीझन केला होता. सो तो इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी टेलिंग फार सुंदर करतो असं माझं मत आहे आणि ते याच्यात दिसतंय. आणि तुम्ही ही बिंज वॉच नाही करू शकत सिरीज, कारण ती अंगावर येते, कारण ती इतकी सटल आहे की ती अंगावरती येते. आणि ओरिजिनली मल्याळम मध्ये आहे, पण मला ती बघता आली नाही, कारण मी सबटायटल वाचू की बघू असं होतं. मी इंग्लिश हिंदी व्हर्जन मध्ये ते पाहिलं. थोडंसं त्याची सुसंगती लागत नाही वगैरे, ठीक आहे, पण पाहायला खूप सुंदर आहे.
सो हे हंट फॉर वीरप्पन जेव्हा सुरू होते ना, ही 4 पार्टची डॉक्यू सिरीज आहे आणि त्याची सुरुवात अशी होते की मुथुलक्ष्मी जी वीरप्पनची बायको आहे ती अशी रेलून अशी कॉटवर बसली आहे. फॅन्टॅस्टिक बाई आहे, सुंदर. तिच्या दिसण्याची जी वर्णनं त्या काळी पेपरमध्ये यायची, जुने फोटो तर आहेतच, पण काय पर्सनॅलिटी आहे त्या बाईची, स्वॅग. ती अशी म्हणते, कोण होता वीरप्पन, कोण आहे वीरप्पन, जे त्याला मदत करतील त्यांच्यासाठी तो प्राण देईल आणि जे त्याला धोका देतील त्यांचे तो प्राण घेईल. आय थिंक हे अख्खं त्या 4 एपिसोड्सचं हे मर्म आहे की वीरप्पन जो काय आहे तो असा आहे. पण हे इतकं साधं प्रकरण नाहीये. हे आपल्या भारताच्या इतिहासातलं वेगळा चॅप्टर ह्याला म्हणता येईल. असा तो डाकू आहे की तो बँडिट, एवढा म्हणजे हत्तींच्या हस्तिदंतासाठी त्यांना मारून टाकणारा, चंदनाची तस्करी करणारा आणि स्वतःच्या साम्राज्याला, ते साम्राज्य ऑलमोस्ट हजारो किलोमीटर, 8,000 किलोमीटरचं ते फॉरेस्ट आहे जे तमिळनाडू आणि कर्नाटकाला जोडतं, ज्याच्यात सूर्यप्रकाश पोचू शकत नाही. ते खडा न खडा त्याची माहिती आहे, पण बाहेरचे लोक तिथे येऊ शकत नाहीत. तिथे ते चकवा लागल्यासारखे गोंधळून जातात, त्यामुळे त्याला कुणी पकडू शकत नाही. आणि ह्या साम्राज्याला थोडा धोका निर्माण झाला अशा संशयाने तो माणसांना मारून टाकणारा क्रूर कर्म आहे. फारच अंगावर काटा उभा राहतो, अंगावर काटा उभा राहतो. अतिशय क्रौर्याची परिसीमा, आणि ही परिसीमा ही दोन्ही बाजूनी आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये वीरप्पननी हे का केलं ह्याची, म्हणजे कुठल्याही चोराने चोरी करणं कारण त्याला गरज होती, ही कारण मीमांसा आपण समाज म्हणून स्वीकारू शकत नाही. कारण कुठेतरी चोरी ज्याची होते त्याच्या दृष्टीने हा गुन्हा असतो. ऍब्सोल्युटली. पण हे आहेत हे अतिशय दुर्गम भागात राहणारे लोक, त्यांना सरकार सांगतं की तुम्ही तुमच्या जंगलांचा वापर करू शकत नाही, कारण की आता आपल्याला प्रोटेक्ट करायची आहेत जंगलं. आणि त्यांना अचानक वाटतं की मग आम्ही जगणार कसे, कारण हे जंगल आहे, हाच आमच्या उपजीविकेचं हे साधन आहे. त्या भावनेतून वीरप्पन आधीपासूनच चोऱ्यामाऱ्या करणारा तो असा जंगलात जाऊन राहायला लागतो आणि त्यातून मग तो त्याची गँग बनवतो. अतिशय रुथलेस माणूस आहे. तो कसा घडला हा सुद्धा त्या हंट मधला भाग आहे ऑफकोर्स. आणि त्याच्यानंतर मग तो 15 वर्षाची ती मुथुलक्ष्मी असताना हा 37 वर्षांचा असतो आणि तो तिला मागणी घालतो. तो म्हणतो तू माझ्याशी लग्न कर, तू केलंस तर मी लग्न करीन, नाहीतर मी तसाच राहीन. आणि तिने त्याच्या त्या लार्जर दॅन लाईफ तिच्या कम्युनिटीसाठी, जी तिच्या आजूबाजूच्या जे तिचे लोक आहेत, गावकरी आहेत, त्यांना तो मदत करतोय, त्यांना तो लाईव्हलीहूड देतोय. आणि त्याचबरोबर ते सगळेजण अतिशय लॉयल आहेत त्याला, त्याच्या सगळ्या गोष्टींचं समर्थन करणारे आहेत. अशा ह्याला ती म्हणते की, आणि ती अजूनही त्याच्यात तेवढीच प्रेमात आहे. म्हणजे तिच्या त्या सगळ्या मुथुलक्ष्मीसाठी ही सिरीज आपण बघायला हवी. आणि खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आणि ना त्याच्यातले जे काही एक त्याचा जो प्रवास घेतलेला आहे ना, म्हणजे एक पी श्रीनिवास म्हणून फॉरेस्ट कॉन्झर्वेटर असा तो त्या गावात त्याच्या राहायला येणं, आणि तो अगदी असा अहिंसावादी, आणि त्याला विश्वास की आपण काही केलं तरी वीरप्पन आपल्याला शरण येईल, आपण चांगलं वागलो तर आपण वीरप्पनला पकडू शकू, म्हणून तो गावकऱ्यांना मदत करतो. तो त्याच्या वीरप्पनच्या बहिणीला म्हणतो मी तुला नोकरी शोधून देतो. आणि इकडे ह्याला प्रचंड इन्सिक्युअर वाटतंय वीरप्पनला, कारण की हे सगळे गावकरी त्याच्या नादी लागतायत का, असं हे आपल्याला, हे गद्दार होत आहेत का, हे फितूर होत आहेत का, ही त्याला भीती वाटत जाते. आणि त्यातून तो त्याला भुलवणं की तू मला भेटायला ये. आणि हा श्रीनिवास जेव्हा त्याला भेटायला गेला वीरप्पनला, तेव्हा त्याला ज्या पद्धतीने जाळून टाकलं त्यांनी, आणि त्याला त्याचं त्याचं मुंडकं धडा वेगळं केलं. आणि हे इतकं क्रूर आहे, म्हणजे हे सगळं बातम्यांमधून आपण वाचलेलं असतं, पण ह्या डॉक्युमेंटरीमध्ये ज्या पद्धतीने त्या तिथपर्यंत त्या श्रीनिवासच्या कॅरेक्टरपर्यंत आपण पोचतो. आणि त्याचा तो एक चेहरा की इतका तो प्रेमळ आहे, तो गावकऱ्यांना मदत करतोय, प्रेमात पडतोय, तो काही आपल्याला ते माहित नाही. तो वीरप्पनला तो संशय होता
की आपली बहीण जी आहे ही ह्याच्या नादी तर लागली नाहीये आणि बहिणीने पण त्याच्या मला असं वाटतं आत्महत्या केली. सो ह्या सगळ्यामध्ये वीरप्पनची इन्सिक्युरिटी आणि ह्या माणसानी त्याला आणि तो त्याच्यात अयशस्वी होणं आणि त्याच्यानंतर त्यांनी जी कत्तली ज्या सुरू केल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या रुथलेसली आणि हे क्रौर्य एका बाजूनी आहे आणि दुसऱ्या बाजूला शंकर बिद्री नावाचा जो एक पोलीस ऑफिसर होता त्याचं क्रौर्य की त्यांनी त्या गावकऱ्यांना पकडणं, त्यांच्यासाठी अक्षरशः कॉन्सन्ट्रेशन कॅम्प सारखे ते चौकशी छावण्या उभारणं की काही झालं तरी आपल्याला वीरप्पनला पकडायचंय. आणि मग हंट फॉर वीरप्पन इज ऍक्च्युअली ते 4 भागांमध्ये त्याला पकडण्यापर्यंत गेले आणि कसं त्याला सोडलं, पकडण्यापर्यंत गेले कसं त्याला सोडणं. त्याचबरोबर राजकुमार ह्या सुपरस्टारला त्यांनी किडनॅप केलं होतं, न्यूज मध्ये पाहिलेलं आहे ऑलरेडी. आणि ते किडनॅपिंग, त्याच्या मागची वीरप्पनची बदलणारी भूमिका, त्याची वैचारिक भूमिका, त्याला जे भेटणारे पत्रकार होते, जे सरकार आणि त्याच्यामधला एक लिंक होते, त्यांचे इंटरव्ह्यूज आणि पूर्ण ते अपहरण नाट्य कसं झालं. आय थिंक इट इज व्हेरी वेल डन. म्हणजे ह्या इंद्राणी मुखर्जीच्या एपिसोडमध्ये मी म्हटलं होतं की इतकं ते एकतर्फी आहे की ते बघताना आपल्याला सतत वाटत राहतं की अरे मला बघायचंय पीटरला काय म्हणायचंय, मला बघायचं राहुलला काय म्हणायचंय. ह्याच्यामध्ये असं आहे की जरी वीरप्पनच्या बाजूनी असली तरी देखील हे मी परत म्हणते की जरी ह्याच्यामध्ये वीरप्पन बद्दल खूप ऑब्सेशन आहे त्या दिग्दर्शकाला असं वाटतं, पण ते इतक्या बाजूने त्यांनी ती पर्सनॅलिटी कव्हर केली आणि ते क्रौर्य, मग ते ह्या लुटारूंचं क्रौर्य असो की ह्या पोलीस अधिकाऱ्यांचं, म्हणजे पोलीस अधिकारी आणि ह्युमन राईट्स हा प्रकारच नाहीये. तुम्ही माणसांना पकडा, तू वीरप्पनला मदत केलीस, जंगल सरकार बेसिकली. त्या ह्याला वीरप्पनच्या बायकोचा पण खूप छळ केला त्यांनी ह्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे त्या भावना ज्या आहेत त्या दोन्ही बाजूनी अतिशय ताणलेले संबंध. मग वीरप्पननी प्रयत्न करणं की प्रभाकरनशी संपर्क कसा करता येईल, मला श्रीलंकेला कसं जाता येईल आणि मला तमिळ कॉजसाठी स्वतःला त्याला जोडायचं होतं आणि त्यातून त्याला हे करणं, पोलिसांनी ल्युअर करणं की आम्ही LTTचे आहोत आणि म्हणून त्याला ते सगळं बोलावणं. बट यू हॅव टू वॉच इट. मी खूप सांगत ऑलरेडी मी तुला श्रीनिवास बद्दल सांगितलं, पण शंकर बिद्री असेल किंवा त्याला पकडणारे पोलीस अधिकारी असेल, त्याची बायको, तिचे ते ऑडिओ टेप्स, वीरप्पन तिला जंगलातून ऑडिओ टेप्स पाठवायच्या, फॅन्टॅस्टिक. त्यांनी ते सगळं ज्या प्रकारे ते येतं आपल्या समोर, तिचं प्रेम फिक्शनलाइज केलंय की इट्स अ प्रॉपर डॉक्युमेंटरी. त्यांच्याकडे म्हणजे फुटेज वगैरे आहे त्या काळातलं, फुटेज नाही, फोटोज, वर्तमानपत्रांच्या बातम्या, ते ऑडिओ टेप्स, तिचे मुथू लक्ष्मीचे इंटरव्ह्यूज. सो व्हेरी गुड रिसर्च, एक्सलंट म्युझिक आणि व्हेरी एनग्रोसिंग डॉक्यू सिरीज. सो आय थिंक ही बघायलाच पाहिजे. ओके, याच थीमची जी पोचर आहे ही सुद्धा मला वाटतं की बघायलाच पाहिजे, कारण फॉरेस्ट ऑफिसर्स आहेत. ओके, आणि त्यांना कळलेलं आहे की पोचिंग होतंय. सो पहिलं म्हणजे त्यांना शॉक आहे, पण त्यांचा एक स्पेशल युनिट तयार होतं, कारण फॉरेस्ट ऑफिसर्स सुद्धा फुटलेले असू शकतील, कारण 1-2दा ते पकडता हातातून पोचर्स निसटलेले आहेत. असं ते स्पेशल युनिट फॉर्म होतं. हळूहळू आपल्याला त्या प्रत्येक कॅरेक्टर, म्हणजे रोशन मॅथ्यूचं जे कॅरेक्टर आहे तो ऍक्च्युली स्नेक स्पेशलिस्ट आहे. ओके, आणि तो तिथे आलाय ह्याच्यात मदत करायला. आणि त्याचं आयुष्य, त्याच्या बायकोचं फ्रस्ट्रेशन हे हळूहळू उलगडत जातं. असं दाखवलेलं नाहीये ओव्हर्टली, पण त्याच्या वावरात कळतं की बायकोचा फोन आलाय आणि इथे काम सुरू आहे आणि त्याची जी तळमळ आहे, किंवा जी माला आपली फॉरेस्ट ऑफिसर, ती का एवढी, म्हणजे आपल्याला कळत नाही की ती इतकी पॅशनेटली का करते, हळूहळू तेही कळतं. आणि तिचा अभिनय इतका अप्रतिम आहे की तिचा फक्त चेहरा बदलतो. ती एका क्षणात एक अतिशय कठोर फॉरेस्ट ऑफिसर सारखी एका पकडलेल्या आरोप्याला दमदाटी करत असते, आणि एका क्षणात तिच्या काहीतरी लक्षात येतं आणि चेहरा तिचा असा सॉफ्ट होतो की आपल्याला लक्षात येतं की शी इज अ ह्युमन बिंग, देयर इज अ कॉज. तो काय कॉज आहे तो उलगडतो इन अ ब्युटिफुल मॅनर. आणि त्यांचं आयुष्य किंवा
त्यांचा जो युनिटचा हेड आहे मिस्टर बॅनर्जी, त्याला का घाई आहे आणि त्याच्यासाठी हे प्रकरण, ह्या गोष्टी हळूहळू आपल्याला कळतात. त्यांच्या आयुष्य या केस बरोबर कसं एकत्र येतं तेही हळूहळू निघतं. आणि हे पाहताना तुम्हाला जंगल, ते सुंदर केरळचं जंगल आणि त्याच्यात अचानक एखादं घुबड, एखादा म्हणजे त्यांचं काहीतरी केसवरनं बोलणं चालू आहे आणि एक बिबट्या तिथे बसून त्या गाडीकडे बघतोय, म्हणजे या प्राण्यांची साक्ष आहे याला. आणि माझं पूर्ण पाहून झालं नाही कारण आपण शूट करणार म्हटल्यावर मी पाहायला सुरू केलं, पण मला नाही बिंज करता आलं ते. कारण 2 एपिसोड पाहिल्यावर यू नीड टू टेक अ मोमेंट बिकॉज इट इज ब्युटिफुल टू लुक ॲट बट ॲट द सेम टाइम दिस इज द रियालिटी. पण बऱ्याचदा असं होतं की जेव्हा आपण एखादं खूप चांगलं पुस्तक वाचत असतो तेव्हा आपण हळूहळू वाचतो. ते जसं आपण क्राईम थ्रिलर्स वगैरे की रात्रीतून वाचू म्हणजे आपल्याला कुणी खून केलाय हे कळेल, ते ह्या मे बी पहिल्यांदा तसं चालू आणि परत एकदा त्यातली कॅरेक्टर समजून घेण्यासाठी वाचू. तसंच बऱ्याचदा या OTT सिरीजचं पण असतं ना की तुम्हाला चांगलं समजून घ्यायचं असेल, डोंट बिंज इट, थोडं 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 रिलीज करा, तुम्ही हळू पाहणं, त्याच्यातल्या चित्रीकरणाचा आस्वाद घेणं, अभिनयाचा आस्वाद घेणं, त्या कथेचा आस्वाद घेणं. आणि मी खूप एन्जॉय करते. म्हणजे सुरुवातीला मला कळे नाही इतकं डार्क आहे काय चाललंय, आणि ओपनिंग सीन एक हत्ती कोसळून मरतो, ते इतकं हार्ड हिटिंग. कारण एक मॅजेस्टिक प्राणी, आपल्याकडे ज्याला रिगल प्राणी म्हटलेलं आहे, तो कोसळतो आणि त्याच्या त्या दातांसाठी ही सगळी तळमळ सुरू असते. आणि आपल्याला हळूहळू कळतं की त्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांची मानसिकता, तू जसं म्हणालीस की वीरप्पनच्या लोकांची मानसिकता होती की हे आमचं जंगल आहे, तुम्ही अचानक सांगताय आम्हाला हे वापरायचं नाही. आणि त्यात मग एक कॅरेक्टर म्हणतं की हे हत्ती महत्वाचे यासाठी आहेत. मग त्यांचे जे बायोडायव्हर्सिटीवरती जो हत्यांचा रोल आहे त्याच्यामध्ये, हत्तींचा जो रोल आहे त्याच्यामध्ये की ते त्यांच्या पायदळीनी तिकडची सॉइल चांगली होते किंवा बीजांचं वाहन करतात, त्यामुळे ते महत्वाचे आहेत. आपलं जंगल जगवायचं ते हे जगवलं, पण हे त्यांना समजत नाही. आणि एका सीन मध्ये एका बाईला ती म्हणते की त्या हत्तींना तो मारतो आणि तो तुझा हिरो आहे, म्हणले आपको नहीं समजेगा, यहाँ पर वही हीरो है जो अपने परिवार का पेट पाल सकता है. हे हा जो विरोधाभास आहे की तुमच्यासाठी तो विलन असला तरी आमच्यासाठी तो हिरो आहे, कारण तो आम्हाला खायला देतो, तो आम्हाला जगायला एक मार्ग देतो. तो चुकीचा मार्ग असला तरी तो त्यांच्या दृष्टीने बरोबर. एक्झिस्टन्सचा प्रश्न आहे आणि त्यांना अर्बन रूल समजत नाही किंवा ते समजावले गेलेले नाहीयेत. पण ते समजावलं जाणं पण चुकीचं आहे असं त्यांना वाटतं. म्हणजे आता हे हंट फॉर वीरप्पन मध्ये सुद्धा हे जे तमिळनाडू आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरचं हे जंगल जे आहे 8,000 किलोमीटर पसरलेलं, ते तिथे इतकं ते घनदाट आहे. इथे ह्यांनी वर्षानुवर्ष इथेच राहिलेल्या गावकरी आहेत, ह्यांनी जंगलातूनच त्यांची उपजीविका साधलेली आहे, त्यामुळे त्यांना नवीन काहीच माहिती नाहीये. सो हा बदल त्यांच्यात घडतोय हळूहळू. आता सगळा जो समाज जो शहरांकडे चाललाय ते पण ते जे आहे तो जो काळ आहे त्याच्यामध्ये त्यांना जंगलाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. आणि हे जंगल पण या सिरीजचं फार मोठं एक कॅरेक्टर आहे. ते म्हणजे आपण सतत ती बघत असताना जेव्हा ते अगदी नजर जाईल तिथपर्यंत पसरलेलं जंगल, ते जंगल इट सेल्फ म्हणजे इट्स अ बिग कॅरेक्टर. आणि तुम्हाला ते असं लक्षात येतं की ह्या वातावरणाचा जो काही परिणाम तो जो काही त्या सिरीजवर झालेला आहे, त्याचं ते दृश्य असतील ते पण इतके अप्रतिम आहे. आवाज ह्याच्यात सुद्धा ते जंगल इतकं सुंदर आहे आणि त्या जंगलाबद्दलची फॉरेस्ट ऑफ दोन्ही गटांना काळजी आहे, पण ती वेगवेगळी आहे. आणि खूप महत्वाचं म्हणजे यातले जे पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांचं जे कॅरेक्टरायझेशन आहे ते पण फार इंटरेस्टिंगली केलेलं आहे. प्रत्येकाचा तो कॉज एका कारणासाठी आहे. म्हणजे सरसकट सरकार म्हणतं म्हणून वाईल्ड लाईफ कायदा आला म्हणून ते या क्वेस्टवर नाही आहेत. प्रत्येकाला एक बॅक स्टोरी आहे, प्रत्येकाचा एक ड्राईव्ह आहे या पोचर्सना पकडण्यामागे. ऍक्च्युली हे जे आहे ना, तू जे सांगतेस त्यांचं, हे जेव्हा ट्रू क्राईम डॉक्यू सिरीज बद्दल मी बोलते आणि तू फिक्शन बद्दल बोलतेस, तर ह्याच्यातली ती गंमत आहे.
म्हणजे ह्यातली जी मतं आहेत ती कुणाच्या तरी तोंडून त्यांना वदवून घ्यावी लागलेली असतील. पण जेव्हा आपण त्याचं फिक्शनलायझेशन करतो तेव्हा जो दिग्दर्शक असेल, लेखक असेल, त्यांच्या मते ते गंमत त्यांना उभी करता येते. जसं तू म्हणतेस, क्रिएटिव्ह लिबर्टीज घेता येतात तुम्हाला. म्हणजे त्यांना काय वाटलं असेल हे करताना, पकडल्यावर त्यांना काय वाटलं असेल. मलाही कठोर ऑफिसर असते, पण घरी येते तेव्हा तिचे कुत्रे तिच्याकडे जेव्हा येतात धावत तेव्हा ती त्यांच्या बरोबर अगदी ओलेलेले करून प्रेमाने खेळायला लागते. तर हे जे चित्रीकरण केलेलं आहे किंवा हे जे सीन्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत. सो अजून माझं पूर्ण पाहून झालेलं नाहीये, मी 3ऱ्या एपिसोडवर आहे. पण मला असं वाटतं की आपल्या व्ह्युअर्सनी सुद्धा ह्याचा आस्वाद घ्यावा, कारण आपल्याकडे सुद्धा हा ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट हा बऱ्याच महाराष्ट्रात सुद्धा जोरदार चालू आहे. त्याच्यावर चर्चा असते. बिबट्या आज या गावात आला, मग बिबट्याला त्या लोकांनी मारून टाकलं. आपल्याला सुद्धा हे सामंजस्य साधण्याची गरज आहे आणि कधी कधी फिक्शनमधनं लोकांना जास्ती ते कळतं. हो, आणि वीरप्पन नेटफ्लिक्सवर आहे, हंट फॉर वीरप्पन, छान आहे सिरीज. हो, आणि पोचर ॲमेझॉन प्राईमवर आहे आणि अतिशय बघण्यासारखी आहे आणि इट इज खिळवून ठेवणारा हा कॉन्टेंट आहे सगळं. तुम्हाला बघायला लागलं की तुम्हाला त्याच्यातलं एक तर ते अस्सल मातीशी जोडणारं कुठेतरी आहे. म्हणजे कुठल्या तरी इमॅजिनरी वर्ल्ड मधल्या सगळ्या गोष्टी काढून बनवलेल्या ह्या सिरीज नाही आहेत. हे आपल्याकडे ज्या रोज घडणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या मे बी तुमच्या आणि माझ्या आयुष्याचा भाग नसतील पण ती रियालिटी आहे, ती कुठेतरी दाखवणाऱ्या. आणि मे बी आपण ते बघून थोडे अजून कॉन्शियस होऊ आपल्या आजूबाजूच्या घटनांबद्दल, माणसांबद्दल, आपल्या प्रदेशाबद्दल. ॲब्सोल्युटली. त्यामुळे नक्की पहा. मला कसं वाटलं ते आम्हाला सांगा. आणि प्राईमवरतीच होते आणि हे खूप मला त्रास झाला म्हणून मी अजून एक शो गंमत म्हणून तो दिसला म्हणून बघितला, तो म्हणजे इंडियन पोलीस फोर्स. तो माइंडलेस आहे आणि अतिशय चांगले कलाकार आहेत. रोहित शेट्टीच्या उडणाऱ्या गाड्या आहेत, चांगला प्लॉट सुद्धा आहे, पण इतका प्रिडिक्टेबल डायलॉग आहे, इतकं त्याची ट्रीटमेंट. मला ना शक्तीचं फार आवडतं, म्हणजे एन्जॉय करतेस ना. म्हणजे प्रत्येक गोष्ट, गोविंदाचा सिनेमा आपण तितक्याच प्रेमाने गोविंद निहलानींचा सिनेमा पाहायचा असं असतं ते. पण आता आहे वो मेरा इन सिकनेस अँड इन हेल्थ असं असतं. गोविंदा चांगला आहे, म्हणजे असं काही उत्तम आहे. पोलीस इंडियन पोलीस फोर्स मध्ये मला विवेक ओबरॉय दिसला ऑनेस्टली, आणि मला तो इंटरेस्टिंग ऍक्टर वाटतो म्हणून मी बघायला घेतला. ओके. आणि इट इज म्हणजे इट्स अ वेस्टेड अपॉर्च्युनिटी. रोहित शेट्टीने याचं खरंच खूप एक छान सिरीज करता आली असती, पण उगाच नको तिथे गाड्या उडतायत. आणि रोहित शेट्टीचा ह्युमर जो आहे तो इथे नाहीये. अच्छा, नाहीये. मला वाटलं असं मध्येच कुठे नाही, यांनी घातलाय तो ह्युमर, ते तोंडावर आपटतोय तो. अच्छा, असं आहे. पण तरी सुद्धा मी एक एपिसोड बघितला, कारण हे फॉरेस्ट आणि मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट, पोचर, हे सगळं बघून मला थोडं ते ओव्हरवेल्म व्हायला झालं होतं. त्यामुळे मी म्हटलं जरा एक मारधाड बघूया, आणि मला खूप मजा आली. सो एखाद्या तुमच्यातल्या कोणाला जर एकदम असं थके हारे घर पे आए हो और कुछ देखना है तो इंडियन पुलिस फोर्स बघा, एक बार देख सकते. विवेक ओबरॉय बहुत मस्त आहे उसमें. पण तुम्हाला काय बघायचंय, कोणते सिरीज आवडतायत, कोणते सिनेमे तुम्हाला बघायचे आहेत? आता बरेचसे ऑस्कर, बाफ्टा आणि एमी विनर्स शोज आणि सिनेमे हे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर येत आहेत. काही अजून आलेले नाही आहेत, पण तुम्ही नक्की बघा. हो, आणि इंडियन शो सुद्धा खूप नवीन नवीन लॉन्च होत आहेत. त्यामुळे आम्हाला जमेल तसं आम्ही बघून तुमच्याशी गप्पा मारू. पण तुम्ही काही पाहिलेलं आम्हाला जर रेकमेंड करू इच्छिता, खाली कॉमेंट करा. हे नेटफ्लिक्सवर सॅग अवॉर्ड झालेलं आहे. अच्छा, जनरली अवॉर्ड शोज आपल्याला युट्यूबवर वगैरे बघायला मिळतात किंवा पहाटे उठून बघायला मिळतात. कुणाला असेल इंटरेस्ट तर जाता जाता मी ते पण सांगते. आणि ॲज यू सेड, काय नेहमी सांगतेस, आम्ही बघतो, आम्ही तुमच्यासाठी हे सगळं बघतो आणि तुम्हाला सांगतो काय बघा आणि काय नका बघू. त्यामुळे आमच्यासाठी एक लाईक, एक सबस्क्राईब आणि एक शेअर एवढंच मागतोय आम्ही. आणि आम्ही बघत राहू, तुम्हीही बघत राहा. OTT कट्टा. बाय बाय बाय.